चर्चा, बस म्हणजे बस, आश्वासन नको, आश्वासन नको, अरे बस म्हणजे बस। चेंबूर घाटला में शौचालय की समस्या से नाराज लोगों ने बीएमसी कार्यालय पर निकाला अनोखा मोर्चा। अंतर्राष्ट्रीय स्तर पर अति प्रगतिशील शहरों में शामिल मुंबई के चेंबूर घाटला इलाके में रहने वाले लोग शौचालय की समस्या से परेशान हैं। भारी आबादी वाले इस इलाके में एक तो शौचालय की कमी है और जो है भी उनकी हालत खराब है। बार बार शिकायत किए जाने के बावजूद कोई कार्रवाई नहीं होता देख यहाँ के आमजन लोग और सर्वदलीय नेताओं ने स्थानीय बीएमसी एम वार्ड कार्यालय पर निकाला अनोखा मोर्चा। हाथों में डिब्बा लिए ये लोग बीएमसी कार्यालय पहुंचे। ऍक्च्युअली संडासचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। महानगरपालिकेने त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे। भरपूर कचरा यावर झाला तर महानगरपालिकेने याच्यावर काहीच दखल घेतली नाही। शेवटी लोकांना मोर्चा काढण्यात आला नागरिकांचा। हे सर्व पक्ष याच्यामध्ये आहेत, फक्त एकच नाही, सर्व पक्ष। आमची एकच मागणी आहे की शौचालय भले एसरे होऊ दे, पण ज्या लोकांच्या मूलभूत सुविधा आहे त्या तर महानगरपालिकेने करायला पाहिजे। खरं तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। मुंबई महानगरपालिका एक महानगर अशी शहर आहे आणि या शहरामध्ये सगळ्या सुविधा असणं गरजेचं आहे। खारदेवनगर घाटला हा संपूर्ण तळागाळातील लोकांचा हे आहे। मराठी लोक इथे महाराष्ट्रीयन वस्ती राहतात, कित्येक वर्षापासून राहतात। मात्र मागील 3 वर्षापासून त्यांचं जे अद्यावत असं शौचालय होतं हे काही कारण दाखवून तोडून टाकले महानगरपालिकेने। आता मात्र इथे जे वयस्कर आजी आजोबा आहेत, जे आजारी लोक असतात, महिला असतात, त्यांच्या शौचालयाचे हाल होत आहेत आणि आता त्या हाला न व्हावे यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत। सर्व आपले राग रुसवा फुगवा सगळं सोडून सर्व एकत्र आलेत आणि हा महानगरपालिकेवर हा धडक मोर्चा, महानगरपालिकेला जाब विचारण्याकरता आज आम्ही एकत्र आलेलो आहोत। धन्यवाद। दीपक सावंत। आम्ही एक पक्षीय म्हणून नाही, आम्ही काटलेकर नागरिक म्हणून या मोर्चाला, कारण या इथे ही तोडून आज ज्या शौचालयाची दुरावस्था केलेली आहे, ते छोटे छोटे कंटेनर ठेवून लोकांना त्रास देण्यासाठी जे संडास बांधून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये त्या विकासकांना जाऊन जरा बसं बघावं की ह्याला आपण बसू शकतो का। या लोकांना इथे प्रचंड हाल होतो संडासाठी। तर चांगली आवाज जर आपल्याला हिंदुस्थान सारखी कंपनीचं आपल्या शौचालयात आम्ही बांधून देत असेल, पण तरी या लोकांचा विरोध का, या लोकांचा विरोध काय शौचालयाला। आमचं म्हणणं होतं की या इथे चांगल्या प्रकारे संडास व्हावे, हे बीएमसी कडे दुर्लक्ष करत आहे। आम्ही अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत, बीएमसी कडे सुद्धा तक्रारी केल्या आहेत, पण बीएमसी दुर्लक्ष करत आहे। याला कारणीभूत कोण आहे हे आम्हाला शोधायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता निरनिराळे मोर्चे वेगवेगळ्या ठिकाणी निघतात, परंतु शौचालयासाठी मोर्चा काढणं लज्जास्पद बाब आहे। आणि या ठिकाणी आपण बघताय लोकांना या शौचालय बांधून दिलंय, पण बसण्याच्या लायकीचं शौचालय नाही आहे या ठिकाणी। आणि लोकांना माहिती आहे की शौचालयाची दुरवस्था झालेली आहे आणि हे शौचालय सुद्धा तोडण्याची या ठिकाणी प्रतिक्रिया लोकांनी चालू केलेली आहे। म्हणून या ठिकाणी आपण बघताय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, तसेच अनेक नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, त्यानंतर बीजेपीचे असतील, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील आणि आम आदमीचे असतील, सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। तुम्हाला यावरनं कळत असेल की लोकांना या शौचालयाची किती गरज आहे आणि खरोखरच गरज आहे, म्हणून सर्व जनता या ठिकाणी रस्त्यावर उचललेली आहे। आणि हाच मोर्चा धडक मुंबई महानगरपालिका एम वॉर्डला या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्यासाठी हा जाब विचारणार आहे। आणि शौचालय हे आमच्या हक्काचं आहे आणि हे शौचालय आम्ही बांधूनच घेणार त्यांच्याकडून। आज देशाचा अमृत काळ आहे, चालू आहे आणि याच्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहे हे पुरवण्यासाठी मनपा बांधील आहे आणि मनपाच्या भ्रष्ट अधिकारी ते मूलभूत सुविधा नळ, पाणी, गटर आणि संडास घर हे मूलभूत सुविधा जर मनपा पुरवू शकणार नसेल तर त्यांच्यावर ह्युमन राईट व्हायोलेशन अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। आणि जर यांना 3-4 वर्ष झाले जर एक शौचालय बनवता येत नाही तर मग यांच्यावर का कारवाई करू नये, का त्यांना जेलमध्ये टाकण्यात येऊ नये। आणि जे बनवलंय त्याच्यावर कार्यकारी अभियंता यांचा पत्र आहे की ते अपूर्ण म्हणजे अरुंद साईजचा आहे, म्हणजे तो छोटा आहे, एखाद्या बसण्याच्या लायकीचा नाही आहे। आणि त्याचं पत्रही आमच्याकडे आहे की सुनील तावडे म्हणून जे आपल्याकडे कार्यकारी अधिकारी होते त्यांनी लिहिलेला पत्र आहे विश्वास मोठेंच्या सांगण्यावरनं। आणि जर हे त्यांनाही कळतंय तरी ते लोक शौचालय बनवत नाही का, कानाडोळा करतायत, काय ह्याच्यामध्ये लागेबांधी आहे का, विकासकांनी त्यांना विकत घेतले। जर माणसाला माणूस समजत नसतील हे लोक तर ह्याच्यावर गुन्हा का नोंदवू नये आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर का कारवाई करण्यात येऊ नये हे विचारण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे।
हा लज्जेची बाब आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण देशाचा स्वातंत्र्याचा 78वा दिवस साजरा करणार आहोत आणि इथल्या स्थानिक रहिवाशांना आणि नागरिकांना शौचालयासाठी आणि संडासासाठी मोर्चा काढावा लागतो. ही फार लज्जास्पद गोष्ट आहे आणि ही जी वेळ उडवलेली आहे त्याला फक्त आणि फक्त हे भ्रष्ट या विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. तो आणि एक विकासक आहे, तो विकासक जबाबदार आहे. त्यामुळे हे पत्राचे शौचालय लोकांना वापरात मिळतात. प्रत्यक्षात याची वस्तुस्थिती इतिहास मी तुम्हाला सांगतो. हे शौचालय हिंदुस्थान लिव्हर यांच्या CSR फंडातनं आपल्याला बांधून मिळणार होतं, परंतु ती दिलेली NOC, ते बांधून दिलेली शौचालयाची NOC बिल्डरांनी त्याला तक्रार केली आणि त्या तक्रारीमुळे ती दिलेली NOC महानगरपालिकेने कॅन्सल केली. या भ्रष्टाचाराने पैशाचा याच्यात खूप मोठा व्यवहार झालेला आणि दिलेली NOC रद्द करण्यात आली आणि विकासकाला पत्र देऊन शौचालय बांधण्यास सांगितले. वास्तविकता प्रॅक्टिस अशी आहे, परिपत्रक असं आहे की शौचालय व्यवस्थित महानगरपालिकेला बांधून ते प्रीमियम त्याच्याकडनं घ्यायचे. या उलट महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पत्रात शौचालय बांधायला परवानगी दिलंय. तिथेच स्पष्ट होतो की महानगरपालिकेने याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलाय. ना SRA स्कीम झाली, ना लोकांना शौचालय मिळालं. आणि तुम्ही जर पाहिलात हा प्रचंड मोर्चा निघाला आणि याच्यात वरिष्ठ जे नागरिक आहेत त्यांचेच प्रचंड हाल होतात. एखादा जवान व्यक्ती 100-200 मीटर जाऊ शकतो, पण वरिष्ठ नागरिकाचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरलेत. या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत निलंबनाची कारवाई होत नाही, कारण हे सर्व या बिल्डरचे हे अधिकारी जावई बनलेले आहेत आणि यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत हे झोपडीदार गप्प बसणार नाही. किती हालचाल करायचे, त्यात व्हेंटिलेशन नाही आहे. ते शौचालय इतके इनएडिक्वेट साईज आहेत की व्यक्ती बसू शकत नाही. अरे काय आमची गाल, आम्ही काय पाप केलंय? त्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला सांगा ना त्या पत्राच्या शौचालयात यायला. बघा काय परिस्थिती होते. त्या बिल्डरच्या कुटुंबाला सांगा की तू शौचालयाच्या पत्राला ते काय परिस्थिती होते आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला असे वापरायला शौचालय द्याल का, असा माझा महानगर अधिकाऱ्यांना प्रश्न आहे. आणि आता त्यांना आम्ही जाब विचारण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयावर दररोज जात होतो. माझा नवरा सकाळी 4ला गेला संडासाना, तो पडला त्या संडासामध्ये. ते एक पाय आणि एक हात हे झाला. आम्ही खेरकडे ऍडमिट केलं. तो पोरगा होता ओंकार गर्दे, त्यांनी उचलून आणला आमच्या घरी. आणि हे लोकांनी कोण बघायला पण नाही आले साधे. देण्याचं जाऊ दे, आम्ही कोणाची अपेक्षा नाही करत. समस्या भीषण आहे म्हणून सर्व पक्षीय मंडळी या स्थानिक लोकांच्या कृती समिती बरोबर आले. शिवसेनेच्या नेते आहे, काँग्रेसचे नेते आहे आमचे राजूजी, या योगिताताई, मनसेचे रोहिदासजी आहे आणि आम आदमी पक्षाचे आहे, राष्ट्रवादीचे आमचे दीपकजी आहे. पण जेन्युइन प्रॉब्लेम आहे नागरिकांना. तो गेल्या 4 वर्षापासून ताई बोलल्या अक्षरशः. आणि ह्या ताईंचा तर नवरा पडला, नुसतं एकटाच नाहीये पण 3-4 केसेस झाले आणि अति झाले गेल्या 4 वर्षापासून. त्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं. आता अति झालंय म्हणून एवढ्या 3-4 वर्ष आम्ही सहन केलं. आमच्या आई बापांना बेइज्जत होताना बघितलेलं आहे. या पावसाळ्यामध्ये तर लोकांनी बाहेर जाता येत नाही. त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना जेव्हा ऐन वेळेला प्रेशर आलं, दारात बसवलंय आणि लोकांनी पाणी टाकलंय. मुंबई शहरामध्ये जर ही अवस्था, माझ्या तरुण मुलांना आपल्या बापाला रस्त्यावर आणि आईला रस्त्यावर बसवायला जर वेळ असेल गल्लीमध्ये, ही शर्मेची गोष्ट आहे. लाज वाटायला लागली. मग आम्हाला वाटलं बाहेर पडावं. अरे तुमचं SRA बिसारेचं आम्हाला काही घेणं नाहीये. आमची बेसिक अम्युनिटी आम्हाला द्या. तुम्हाला जेव्हा SRA बनेल आम्ही येऊ तुमच्या SRA मध्ये, बिल्डिंग मध्ये राहायला येऊ. पण तोपर्यंत आम्ही आमचा प्रेशर आवरायचा कसा? राहिली गोष्ट माझी मुलगी, शौचालयात जायचंय पण शौचालय नाही. मग सकाळच्या वेळेला शौचालयात जात नाहीये, पोट असंच कुंदून ती कामाला जाते आणि कामाला गेल्यावर ती आजारी पडते. 3 वर्षापासून या पोटाच्या समस्या आमच्या बहिणीला भगिनी नव्हत्या. अहो शौचालय काय, लघवीला काय, ही अवस्था झालेली आहे. अहो कसं सहन करायचं? या लोकांकडे AC रूम आहे, AC शौचालय. आमचं काय? मुंबई शहरामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर म्हणता आणि झोपडपट्टीमध्ये, जी झोपडपट्टी 60च्या अगोदर वसलेली आहे, त्या ठिकाणी साधं शौचालय नाही. या एरियामधून मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले आणि तरी आम्हाला शौचालयासाठी वणवण. आम्हाला लाज वाटते हो. मी शिक्षक आहे, एक इंजिनियर आहे, पण त्यांना एक चटमरेल घेऊन बाहेर पडावं लागतंय. एक इशारा फक्त आहे माझा या जनतेकडला, एक इशारा देतोय. आमचं छोटस मागणं आहे, मोठं नाही, सोनं नाही, नाणं नाही आहे. आम्हाला फ्लॅट नको, शौचालय द्या. नाही दिलं तर आम्ही त्या ठिकाणी उपोषण करायला सुरुवात करू. महिलांना आता गेल्या काही 3 वर्षापासून ते शौचालय तसंच बंद आहे. आज तिकडे राहणारी जी लोक आहेत, म्हणजे वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, प्रत्येकाचे सगळ्यांचेच अडचणी झाल्या आहेत आणि शौचालय नसल्यामुळे
आज इकडून जो घाटला परिसर आहे इकडून सगळीजण लोक आहेत ना घाटला सोडून जात आहेत. आज प्रत्येक मुलांचा पण लग्नाचा पण प्रॉब्लेम होत आहे. कारण का प्रत्येक जण येतात की बाबा शौचालय आहे का, आणि हे शौचालय पण जे आहे हे गेल्या 3 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे लोकांचे खूपच प्रॉब्लेम होत आहेत. आणि आता जर का यांनी जर काही याच्यावर कारवाई केली नाही तर आमची जी लोक आहेत ती पूर्णपणे उद्यापासून इकडे आपला जो टंबरेल मोर्चा आहे तो आमचा चालूच राहणार. आणि आम्ही याच्यासाठी काय करू शकतो हे आम्ही नंतर दाखवू. पण जर हे शौचालयाचं जे काम आहे हे त्वरित, आमची तर मागणीच आहे की त्वरित हे काम आहे ना झालंच पाहिजे. आणि काहीतरी या जनतेचा लोकांना या सर्व लोकांनी विचार करायला हवा.